जे लग्न करतात ना ते आमचं लग्न तुटावं म्हणून कोणी लग्न करत नाही. ते सर्व आनंदाने हौशेने लग्न करत असतात. बघितलं तर असं खूप सेन्सिटिव्ह टॉपिकशी तुम्ही डील करता. एखादा जर कपल असेल ज्यांनी या सिच्युएशन मध्ये पडलंच पाहिजे तर त्यांनी प्रिकॉशन्स काय काय घेतले पाहिजेत? ते प्रेमाची संकल्पना समजा, प्रेम फक्त हृदयातूनच होतं नाही, इथून देखील करावं लागतं. पिरियड लग्नाच्या अगोदरचा पिरियड जो आहे त्याला कोर्टशिप बोलतो आपण. ते 6 महिन्याचं जरी असायलाच, आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी बराच वेळ एकत्र घालवायला पाहिजे. कशाला? पाणीपुरी खायला नाही. एखादा आता आहे कपल जे एंगेज होते, कोर्टशिप पिरियड मध्ये त्यांना कळलं की हा याच्याशी मला जमत, लोकांची पण भीती असते, त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल? एंगेजमेंट मोडणे काहीच वाईट गोष्ट नाहीये. लग्न झालं आणि घरात सुनबाई आली, घरच्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे? सर्वप्रथम ना हा स्ट्रक्चर समजून घ्यायला पाहिजे. कुटुंबाचं स्ट्रक्चर, हे एखाद्या कुटुंबाला सुरुवात कधी होते त्या प्रत्येकाला आपापली बाउंड्री समजायला पाहिजे. मुलांचं अपब्रिंगिंग पण थोडंसं बदललं आहे, थोडंसं कठीण पण झालं पॅरेंट. तेच मी आईवडिलांचा रोल ना, दृढीकरण होईपर्यंत ना मला वाटतं आईवडिलांनी मुलांना कंट्रोल करायला पाहिजे. कधी कधी फटकावण्यामध्ये देखील आईवडिलांचं प्रेम असतं. जे लहान मुलं आहेत ते जास्त ग्रँड पॅरेंट्स कडे जास्त वाढतात, पण ती मुलं आईवडिलांची आहेत ना, त्यांची जबाबदारी आईवडिलांची आहे, ग्रँड पॅरेंटची नाही आहे. कधी कधी अशी परिस्थिती होते, एस्पेशली मुलांसाठी, मम्मीचं ऐकायचं की बायकोचं ऐकायचं? कोणाची बाजू घ्यायला पाहिजे? तू कोणाची बाजू घेतली असती? मी नेहमी सेशन असले की विचारतो की तुमच्यासाठी पहिलं कोण, आई का बायको? बऱ्याच वेळेला लोक गोंधळतात. नमस्कार मित्रांनो, आजकाल आपण पाहतो की नातेसंबंध, विशेषतः लग्नानंतरचे संबंध हे आधीसारखे सोपे राहिले नाही आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवरून गैरसमज होतात, अपेक्षा वाढतात व कधीकधी नात्यात ताणही निर्माण होतो. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची पायरी असते. त्यामुळे लग्नाआधी कपल्सनी कशी तयारी करावी, लग्न झाल्यावर कुटुंबात जी नवीन व्यक्ती येते त्याला जुळवून कसं घ्यावे, हे सगळे प्रश्न महत्त्वाचे ठरतात. आणि याच प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आजचे आपले पाहुणे आहेत फादर रॉनी डाबरे. फादर रॉनी डाबरे हे आपल्या वसई डायसिसच्या ट्रायब्युनल सेलशी संबंधित आहेत आणि विवाह व कुटुंब संबंधित अनेक प्रश्नांवर काम करत असतात. आजचा हा एपिसोड फक्त कपलसाठी नाही तर त्यांच्या पालकांसाठी व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींसाठी महत्त्वाचा आहे. पूर्ण एपिसोड पहा आणि मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला काहीतरी एक नवीन पर्स्पेक्टिव्ह भेटेल. तर आजची ही बैठक फादर रॉनी डाबरे यांच्यासोबत. फादर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या या एपिसोडमध्ये. सर्वात प्रथम मी तुम्हाला इंट्रोड्यूस करायला सांगेन. तुम्ही मूळचे कुठचे, तुम्हाला प्रीस्टहूडमध्ये किती वर्ष झाली आणि मग सध्या आपल्या डायसिसमध्ये तुमचा काय रोल आहे? मी माणिकपूर धर्मग्रामातून येत आहे आणि माझ्या गुरुदीक्षेला जवळजवळ 15 वर्ष झाली. 2011 साली आगाशी इथे मी गुरुदीक्षा स्वीकारली. आणि आता सध्या मी बिशप हाऊस इथे जे आपले ट्रायब्युनल आहे, जे चर्चचे जे नियम जे आहेत त्यांचं योग्य प्रकारे उपयोग होतो की नाही, किंवा कोणत्या स्वरूपात त्यांचं जे आहे त्याचं पालन होतं का नाही ते पाहण्यासाठी एक स्ट्रक्चर आहे, ते ट्रायब्युनल त्याला आपण म्हणू शकतो. ते तिथे मी कार्यरत आहे. आता विशेष करून लग्न संदर्भात जे केसेस असतात ते तिकडे येत असतात. जेव्हा एखाद्या वैवाहिक जीवनामध्ये संघर्ष निर्माण होतो आणि मग एखाद्या बाजूला वाटते की हे लग्न आम्हाला पुढे चालवायचं नाही, मग तेव्हा तिथे ते अप्लाय करतात की आम्हाला हे लग्न मोडायचं आहे असं स्वरूप. पण चर्चमध्ये डिवोर्स ही संकल्पना नाही आहे. तर चर्चमध्ये आहे की अनलमेंट आहे. अनलमेंट म्हणजे हे लग्न झालंच नाही, डिझॉल्व्ह करतात. ते झालंच नाही. कारण जर का लग्न झालेलं असेल तर कोणत्याही कारणास्तव ते तुटू शकत नाही. ते असं ख्रिस्त सभेची समज आहे. तर त्याच्यामुळे मग जेव्हा असं एखादी व्यक्ती अर्ज करते तेव्हा त्या लग्नामध्ये किंवा ते लग्न अस्तित्वात येण्यामध्ये काही अडचण होती का हे आम्ही पाहत असतो. आणि जर तसं असेल तर मग ते लग्न झालंच नाही, अनल असं आम्ही त्याला घोषित करतो. ते अनलमेंट प्रोसेस, ती प्रोसेस बघण्यासाठी मी आणखी आमची
4-5 धर्मगुरू आहेत. तर ते ॲक्च्युली लग्न कोणाची जुळवायची असतील ते कोणतेही धर्मगुरू ते आशीर्वादित करू शकतात चर्चमध्ये. परंतु त्यांना अनल करायचं असेल तर मग काही ठराविक धर्मगुरू आहेत की ते त्या प्रक्रियेमध्ये सहभागी ती घडून आणत असतात. तर मी त्या अनलमेंट प्रोसेस तिथे ट्रायब्युनलमध्ये पाहत आहे. तर तुम्ही जे ट्रायब्युनल सेल जे सांगितलं हे बघितलं तर असं खूप सेन्सिटिव्ह टॉपिकशी तुम्ही डील करता. तर एखादा जर कपल असेल ज्यांनी या सिच्युएशनमध्ये पडलंच पाहिजे नाही, तर त्यांनी प्रिकॉशन्स काय काय घेतले पाहिजे, तर आपण याच्यावर थोडंसं आपण बोलूया की एखादं जर कपल असेल, प्रेमी असतील, ज्यांना जे लग्न करू इच्छितं, तर लग्न करण्याआधी त्यांनी काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या. बरोबर, तू आता जे बोलला ना ते फार महत्त्वाचं आहे. ओके, कारण इथे आमच्या ट्रायब्युनलपर्यंत परिस्थिती यायलाच नाही पाहिजे. तर त्याच्या अगोदर ती येऊच नये म्हणून काय खबरदारी घ्यावी ना, याच्यासाठी देखील आम्ही विशेष प्रयत्नशील असतो. विशेष करून जर का आपण चर्चेस पाहिले तर ख्रिस्त सभेमध्ये लग्न जुळवण्या अगोदर देखील लग्नासंदर्भात तयारी करण्यामध्ये खूप प्रयत्न केले जातात. असं ते खूप महत्त्वाचं. अगदी म्हणजे जेव्हा मुलं लहान असतात, संडे स्कूलला जातात किंवा ते दृढीकरण साक्रमेंट स्वीकारतात, तर त्यावेळेला त्यांची लग्नाची समज काय आहे ती घडवण्याचा प्रयत्न केला जातो. हे झालं दूरची तयारी, अगोदरची तयारी. आणि जेव्हा ते लग्न करायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं त्यावेळी देखील बरेच शिबिरं वगैरे चर्चद्वारे आयोजित केली जातात. एक म्हणजे पॅरिस लेवलवर चर्च असतात, ते जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आता लग्न करणार आहेत त्यांच्यासाठी काही शिबिरं आयोजित केली जातात की जे अनुभवी असतात किंवा ज्यांचं अगोदर लग्न झालेलं आहे ते येऊन आपला अनुभव त्यांना सांगत असतात. नंतर मग लग्नाच्या काही चढ उतार त्या लोकांना पॅरिसमध्ये सांगितले. त्याचबरोबर धर्मप्रांत पातळीवर देखील शिबिर असतं, लग्नाची तयारी, विवाहपूर्व मार्गदर्शन शिबिर असतं की तिथे 2 दिवसाचं ते शिबिर असतं. ते वसईमध्ये जे आता लग्न करणार आहेत त्यांच्यासाठी ते बंधनकारक आहे. पॅरिसमधील देखील बंधनकारक आहे, हे देखील बंधनकारक आहे, जेणेकरून 2 गोष्टी लग्नासंदर्भात त्यांनी ऐकावे आणि स्वतःची योग्य ती तयारी करून घ्यावी. तर त्यासाठी धर्मप्रांत हे विशेष प्रयत्न करत असतात. त्याच्यामध्ये देखील आपण जर का पाहिलं तर चर्चची शिकवण काय आहे, चर्चची समज काय आहे, त्याचबरोबर काही अनुभवी व्यक्ती जे आहेत ते देखील येऊन आपला अनुभव सांगत असतात. काही जे विवाह झालेले दाम्पत्य आहेत ते येऊन त्यांचं मार्गदर्शन करत असतात. ते याच्यामुळे साधारण ज्यांना लग्न करायचं आहे त्यांना एक लग्नाची एक अशी ख्रिस्त सभेची समज त्यांच्यापर्यंत येत असते. तर तो असा प्रयत्न चर्चद्वारे केला जातो. आता असं आहे की प्रयत्न केला जातो, परंतु ते किती घ्यायचं ते ज्याच्या त्याच्यावर आहे, त्याला आपण काय करू शकत नाही, असं आहे. तर आम्ही सेशन्स घेतो, लोक येतात, ऐकतात, काही येऊन परत आम्हाला प्रश्न विचारतात. मी माझा अनुभव सांगतो, असं का, तसं का, असं काय नाही, असं असायला पाहिजे, ते येऊन प्रश्न विचारतात. काही का घरी जाण्याची वाट बघतात, कधी संपते आणि आम्ही जातो. ते विविध प्रकारचे लोक असतात. पण चर्च आपल्या परीने प्रयत्न करतो. ते म्हणतात ना, घोड्याला तुम्ही पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो, परंतु पाणी पिणे त्याच्यावर आहे. ते ख्रिस्त सभाचे म्हणजे विशेष ट्रायब्युनलचे देखील हे प्रयत्न आहेत की लग्ना अगोदर त्यांची योग्य ती तयारी करणे. राईट, तुम्ही ते त्याच्यावर म्हणाले. मग आपण ॲज अ तुमच्या परीने तुम्ही असं काय म्हणजे असे काय वेगवेगळे एक्सरसाइज करवतात MPCमध्ये, मॅरेज प्रिपरेशन कोर्समध्ये, की जेणेकरून त्यांना रिअलाईज होते की काय असते असं? नाही, आम्ही चर्चची शिकवण सांगते. आता सर्वसाधारणपणे आपण गावामध्येच वाढलेले आहोत, वैवाहिक जीवन सर्वांनी पाहिलेलं आहे. आपले तरुणी आता ते मॅच्युअर आहेत, ते त्याच्यामुळे त्यांना काहीच माहिती नाही, अशातला भाग नाही आहे. परंतु काही परिस्थिती असते किंवा काही कसं का ज्यांची समज एकदम स्पष्ट नसते, काही विविध कारणास्तव लग्न करत असतात किंवा काही का दुसऱ्यांच्या प्रभावाखाली असतात की या व्यक्तीशी मी लग्न केलं पाहिजे, कधी आईवडिलांच्या, कुटुंबियांच्या किंवा सर, मग त्यांना तिथे आम्ही सांगितलं जातं की तुझं लग्न कसं असायला पाहिजे ना. उदाहरणार्थ जे ख्रिस्त सभेमध्ये जे लग्न जे आहे त्याच्याला संमतीला खूप महत्त्व आहे. संमती, तुम्ही जे हो बोलताना तिथे जाऊन की मी तुम्हाला पती म्हणून स्वीकारते, पत्नी म्हणून स्वीकारते, त्या संमतीला खूप महत्त्व आहे. ओके, ती संमती जी आहे ना ती फ्री असायला पाहिजे, कोणत्याही दबावाखाली, आणि इन्फॉर्म्ड असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कशासाठी संमती देत आहात हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. सो ह्या 2 गोष्टी आहेत. आता ते ह्या गोष्टी आम्ही त्यांना समजत. मी एखादा तुम्ही जे लग्न करताना तुमच्यावर जर कोणता दबाव असेल किंवा कोणाच्या सांगण्याने तुम्ही या व्यक्तीशी लग्न करत आहात
किंवा प्रेमाखातर दुसरं कोणतं कारण आहे म्हणून असं जर गोष्टी असेल तर या मॅरेज प्रिपरेशनमध्ये त्यांना ते समजून त्यांनी त्याच्यावर निर्णय त्यांचा आहे. ओके. बरोबर. आणि त्यांनी त्याच्यावर योग्य तो पाऊल उचलायला पाहिजे. असा त्यांच्यासाठी दुसरा कोण निर्णय घेऊ शकत नाही असं. आता हे सांगितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर पुन्हा परत तुम्ही जर त्याच्याकडे काय दुसऱ्या बाजूला बघत असाल तर नो वन कॅन हेल्प यू. मग तुम्ही पुढे जातात असा. मी आणखी देखील एक गोष्ट सांगतो की एखादी जर का त्याच्यामध्ये अडचण असेल तर ती लग्न झाल्यानंतर आपोआप सॉल्व्ह होईल असं काही होत नाही. तर ती जी आहे अगोदर ती राहते आणि शेवटी आणि कधी ना कधी वर येतेच. त्याच्यामुळे जे शिबिराला जेव्हा तरुण तरुणी येतात लग्नाच्या इच्छेने तेव्हा त्या इच्छेने तर तेव्हा त्यांनी ते बघायला पाहिजे की बाबा माझ्या ह्या लग्नामध्ये काय अडचण आहे का, ज्या मी त्याचे शिबिर जे बोलतो त्याच्यातून असं असेल तर त्यांनी योग्य ते पावलं उचलायला पाहिजे. असं काही उचलतात देखील काही उचलतात देखील. असं खूप आमचा अनुभव आहे की ऐकल्यानंतर मग त्यांना ते पुनर्विचार करतात आपल्या निर्णयावर. असं ते जे शहाणे आहेत ते विचार करतात. असं हे पण कसं आहे ना फादर की आता मी माझ्या फ्रेंड्सकडून अनुभव वगैरे ऐकलेले आहेत की एखादं कोणाचं म्हणजे लवर्स असतील खूप वर्षापासून त्यांचं प्रेम वगैरे आहे, मग ते घरी सांगितल्यानंतर तो एक वेगळा फेस चालू होतो. मग जेव्हा घरून वगैरे ऑफिशियल होते ना तर मग ते मुलासाठी मुलीसाठी पण की मग आता ते पहिले दोघं म्हणजे असं त्यांचं अफेअर होतं, मग नंतर फॅमिलीज इन्व्हॉल्व झाली, मग ते थोडंसं टेकन अ बॅक असं की हे काय चाललंय, कारण एकामेकांचे पॅरेंट्स इन्व्हॉल्व व्हायला लागल्यावर मग तो प्रेम कसं काय दुसरा वळण घेतो असं होतं. तर याच्या रिलेटेड मला तुम्हाला विचारायची की एखादं कपल जे किंवा अरेंज मॅरेज असेल किंवा प्रेमी असतं त्यांचं आता नातं जुळवायचं टाईम झालं वगैरे की नातं जुळलं आणि लग्नाची तयारीसाठी 1-2 वर्ष काय घेतात ते, तर त्यामध्ये प्रत्येकांचा काय रोल असतो, म्हणजे मुलीचे पेरेंट्स मुलाचे पेरेंट्स त्यांनी काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि तसं म्हणजे आपल्या मुलांना वगैरे गाईड कराव्यात असं. जो शब्द वापरला गाईड, गाईड तर आई वडील जे आहेत किंवा कुटुंबीय जे आहेत ना त्यांची भूमिका आहे गाईड करण्याची. त्यांनी त्यांच्यासाठी निर्णय नाही घ्यायला पाहिजे. मग अमुक व्यक्तीशी लग्न करावं की नाही करावं त्या मुलाचा आणि मुलीचा निर्णय आहे. त्या आई वडिलांनी त्यांना दाखवायला पाहिजे की बाबा याच्यामध्ये असं असं एक चांगली गोष्ट आहे, याच्यामध्ये या उणिवा आहेत. आणि पण तो निर्णय जो आहे ना तो त्या तरुणाने किंवा तरुणीने घ्यायला पाहिजे. हे आई वडिलांनी किंवा नातेवाईकांनी ऑफकोर्स त्यांना अनुभव जास्त असतो जीवनाचा, पण त्यांनी त्या मुलांसाठी निर्णय नाही घ्यायला पाहिजे. असा तो निर्णय आहे ना तो कम्प्लीट. आता पुढे काय होईल कोणालाच माहिती नाही, भविष्यामध्ये आपल्याला समजत नाही काय कोणती बाजू होणार आहे, परंतु तो निर्णय आहे ना तो त्या तरुणाचा आणि तरुणीचा असायला पाहिजे. त्या आईवडिलांची भूमिका प्रेम जरी असला त्यांनी प्रेम केला बहुतेक वेळा तो त्यांचाच निर्णय असतो आम्ही या व्यक्तीशी लग्न करणार, इश्यू नाही. परंतु जेव्हा अरेंज मॅरेज जेव्हा असते तेव्हा आईवडिलांची भूमिका असते पण किंवा इतर कुटुंबियांची, पण त्यांची फक्त आहे की दाखवणे, पण तुला हा की नाही त्या मुलाने मुलीने बोलायला. पण माझ्या आईने मला सांगितलेलं आहे म्हणून मी लग्न करत आहे असं जर असेल ते जरा सांभाळायला पाहिजे. कधी धोक्याचं हे असते ते असं. आणि मुलींनी म्हणजे काय क्लॅरिफाय करायला पाहिजे एकमेकांमध्ये असं. खूप महत्वाचं. त्यासाठी ना पहिली प्रेम ही संकल्पना जी आहे ना, आता प्रेम म्हटल्यानंतर ना आपल्याला रोजी रोजी असं सर्व वाटते ना, गुलाबी रोमॅन्टिक असं सर्व वाटते. ते प्रेमाची संकल्पना समजा प्रेम फक्त हृदयातूनच होतं नाही, इथून देखील करावं लागतं असं. ते आपण ज्या व्यक्तीबरोबर प्रेम करणार आहे, ज्याच्याबरोबर आयुष्य घालवणार आहेत ती व्यक्ती कशी आहे, त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी टोटलमध्ये आपल्याला जमेल की नाही जमणार याची जाण असणे खूप गरजेचं आहे. काही जण एखाद्या घटकाकडे बघतात का आणि सांगतात की तुझ्यावर प्रेम आहे, आता तो हिरोसारखा वाटतो, तर एक घटक आहे. पण त्याचं सर्व कामधंद्याला पण जातो का नाही, तो बोलण्या चालण्यामध्ये कसा आहे, त्याचे विचार कसे आहेत याच्यावर देखील हे देखील पाहणे गरजेचं आहे. आता नेमकं काय बघायला पाहिजे असं मला सांगण्याचं कठीण आहे, मी सांगू नाही शकणार ते, कारण हे जीवन आहे ना, याच्यामध्ये अमुक 1, 2, 3, 4 केला की उत्तर येईल असं नाही आहे. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये ना निरनिराळी स्थिती असते. तर प्रत्येक तरुणी आपले लग्न करताना त्यांना काय आवडते काय नाही ते त्यांनी स्वतः बघायला पाहिजे असं आहे. कधी कधी ना एखाद्या व्यक्तीबरोबर नाही जमून घेऊ शकत, पण दुसरी व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर जमून घेऊ शकते. तेव्हा मला काय जमते का नाही ते बघायला पाहिजे. एखादी व्यक्ती रागीट असेल तर त्यांनी डोळे मोठे जरी केले ना ते
दुसऱ्याला भीती वाटते, अरे बापरे रागावले असं. दुसऱ्या तरी काय पण करू दे, त्याला फरक नाही पडत. तर मला जमते का नाही ते महत्वाचं आहे, ते तिथे पाहायला पाहिजे असा. असा ते ती जोडी क्लिक होते की नाही ते, पण ते कोणी पाहायचं, तरुण तरुणी, आई वडील. आई वडील फक्त मार्गदर्शन करू शकते, ही फार महत्वाची बाब आहे. असं म्हणजे तेच त्या गोष्टीला आपण कंपॅनियनशिप असं म्हणू शकतो. हा, एकमेकाला ओळखणे, कंपॅनियनशिप जास्त महत्व दिलं पाहिजे. मला मी याच्याबरोबर राहू शकते का, याच्याशी माझं पटेल का, याची आवडीनिवडी माझ्या आवडीनिवडी थोड्याफार मॅच, 100% मॅच नाही होऊ शकत पण थोडेफार. डायसिस मध्ये ना आता त्यांनी नियम केलेला आहे की निदान कोर्टशिप पिरियड, लग्नाच्या अगोदरचा पिरियड जो आहे त्याला कोर्टशिप बोलतो आपण, ते 6 महिन्याचं तरी असायलाच पाहिजे. मग 6 महिन्या अगोदर जर तुम्ही देवळात जाऊन नाव रजिस्टर केला नसेल ना, तर फादर सहसा लग्न लावायला तयार नसणार ते. कारण निदान 6 महिने तरी तुम्ही एकमेकाला ओळखायला पाहिजे. कारण कधी कधी घाई केली जाते. घाई केल्यानंतर ना एकमेकाला ओळखण्यासाठी आपण बघू नंतर बघू हे विचार असतात, पण नंतर बघूने काही होत नाही. असं त्या अगोदरच जे बघायचं निदान 6 महिने तरी आणि 6 महिन्यामध्ये त्यांनी बराच वेळ एकत्र घालवायला पाहिजे. एकत्र घालवायला पाहिजे म्हणजे मग त्या एकत्र राहिल्यामुळे ना आपल्याला समोरच्या व्यक्तीची ओळख होते. मग ती व्यक्ती बोलते कशी, वागते कशी, इतर लोकांबरोबर कशी वागते, आपल्यापेक्षा छोट्या लोकांबरोबर कशी वागते, रागावते का, लगेच कोणत्या गोष्टीवर रागावते, रागावल्यावर शांत होते का. या सर्व गोष्टी पाहण्यासाठी ना एकत्र वेळ घालवणे खूप गरजेचं आहे. म्हणून खूप भेटणे, कधी इकडे तिकडे फिरायला जाणे हे खूप गरजेचं आहे. कशाला, पाणीपुरी खायला नाही, पाणीपुरी खाण्यासाठी नाही आहे, ते एक बहाणा आहे, ते एक कारण आहे. परंतु मूळ का आपल्या दुसऱ्या जोडीदाराचा स्वभाव ओळखणे फार गरजेचं. आणि एवढी अक्कल हुशारी आपल्यामध्ये असायला पाहिजे, जी व्यक्ती लग्न करणार आहे ना त्याला तेवढी समज असायला पाहिजे. असं आपण बाजारात गेले सफरचंद घेण्यासाठी की बघतो की नाही बरोबर आहे का नाही. एखाद्या व्यक्तीने नापसंत केलेलं दुसऱ्याला आवडत असेल, दुसरं तो विकत घेत असेल, पण मला नाही पसंत, ते बघतो का नाही, ते वेळ घालवतो का नाही, प्रश्न विचारतो का नाही, पारखण्याचा प्रयत्न करतो का नाही. तो प्रयत्न जर काही साध्या फळासंदर्भात असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण एक व्यक्ती घेऊन येतो, मग त्याने किती पारखायला पाहिजे ते खूप महत्वाचं आहे की पारखणे आपल्या अक्कल हुशारीने. असं मी असं नाही सांगत की परफेक्टच मनुष्य, मी ऑल आर इम्परफेक्ट, आपण सर्वांमध्ये उणिवा आहेत, सर्वांमध्ये उणिवा आहेत, पण मला जमेल का नाही हा भाव खूप महत्वाचा आहे. असं तो पारखता आला पाहिजे, ते खूप गरजेचं. तर हे तुम्ही सांगितलं मला जमेल की नाही. एखादा आता आहे कपल जे एंगेज्ड होते आणि या लग्नाच्या आधीचा पिरियड, कोर्टशिप पिरियडमध्ये त्यांना कळालं की याच्याशी मला जमत नाही. तर हल्ली आपली जी सोसायटी आहे ते असं विचार करत, अरे याचं एंगेजमेंट सुटलं वगैरे. तर त्याच्यावर तुम्ही काय म्हणाल की लोकांची पण भीती असते कधी कधी, त्याच्यावर बद्दल नेहमी सांगते लग्न कोणाचं आहे, लोकांचं आहे का तुमचं आहे. असं तुमचं जीवन आहे, तुम्हाला व्यक्ती नाही आवडत, अजून भेटल्याशिवाय समजणार कशी समोरची व्यक्ती कशी आहे. तुम्ही भेटले, थोडा वेळ गेला, तुम्हाला वाटतं आपलं नाही जमत, ओके ठीक आहे. पण लोकांच्या भीतीपोटी जर लग्न केलं तर आयुष्यभर कोणाला त्रास होणार आहे. लोकांना ते कालचं आठवत नाही, ते बोलायला काय पण बोलतात, पण त्यांच्या भीतीपोटी तुम्ही तुमचं आयुष्य खराब करत आहात. तर लग्न मोडणे काहीच वाईट गोष्ट नाही आहे याच्यामध्ये. आता आपल्या असं एंगेजमेंट मोडणे काहीच वाईट गोष्ट नाही आहे. असं आणि लोक बोलले ते बोल, लोकांवर लक्ष देऊन नाही चालणार. कारण ज्याच्या व्यक्तीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. असं नाही की 1 वर्षानंतर पुन्हा दुसरा चान्स मिळणार आहे, ते आता चूक झाली ते पुढच्या फेरी आपण रेक्टिफाय करू, असं काही नाही आहे. हे आयुष्यातून एकदाच निर्णय घ्यायचा असतो. त्यामुळे लोकांच्या दबावाखाली लोक काय म्हणतील किंवा नातेवाईक काय म्हणतील, आई वडील काय, आई वडिलांचं काय मत आहे, नॉट इम्पॉर्टंट. तर तरुण आणि तरुणीला काय वाटते दॅट इज इम्पॉर्टंट. सो त्यांच्यावर त्यांनी स्वतःची लक्षात घेऊन ना, इच्छा लक्षात घेऊन हो की नाही हे निर्णय घ्यायचा आहे. असा विरोध करतील, आता कुटुंबाला पण वाटते आमचं नाव खराब होत आहे, तुझ्या आई वडिलांना वाटेल अरे एवढे मोठ्या घरी दिलेली, एवढे पैसे, मुलगी सुखी राहिली असती, तिने खाली पिली तोडायला लावलेलं आहे हे नातं. असं जो तो आपापल्या हिशोबाने विचार करत असतो असा. परंतु दुसऱ्यांचा विचार केला तर स्वतःचे आयुष्यामध्ये आनंद नाही येणार. असं ते विचार करून शांतपणे समजूतदारपणाने निर्णय घेणे गरजेचं आहे. तर फादर, हल्लीपर्यंत आता तुम्ही ट्रायब्युनलमध्ये असे कोणते केसेस म्हणजे बघितले आहे? मी अनेक प्रकारचे केसेस बघितलेले आहेत की जे लग्न करतात ना, ते आमचं लग्न तुटावं म्हणून कोणी लग्न करत नाही. ते सर्व आनंदाने हौशेने लग्न करत असतात. परंतु मग काय या स्थितीला येतात ना,
तर मला वाटतं बऱ्याच वेळेला ना त्याची तयारी, हे कोर्टशिप पिरियड आहे ना, तिथे योग्य दक्षता न घेतल्यामुळे ते बऱ्याच वेळेला लग्न मग मोडकळीत येतात. असा कारण आपण मनुष्य असं आहेत ना की पती पत्नी तर सर्वांच्या वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव निर्माण होतोच, पण ते सांभाळून घेतात. परंतु जर का तो मटेरियल जो आहे तोच जर का योग्य नसेल ना व्यक्तीचा, तर ते काय करू शकतं, काहीच करू शकत नाही. मग नंतर असं ती व्यक्ती ना ती समजूनच घेणार नाही असा. मग अशा वेळेला मग ते लग्न मोडकळीस येतात. तर प्रामुख्याने मी बघितलेलं आहे की कोर्टशिपमध्ये योग्य ती खबरदारी न घेतल्यामुळे, त्याचबरोबर स्वतःशी, आपल्या जोडीदाराशी किंवा इवन चर्चचे मी मगाशी म्हटलो की एवढे सेशन्स वगैरे घेतात ना, तर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे न राहिल्यामुळे ना लपून ठेवतात की जर मी असं बोललो, ही माझी बाजू दाखवली तर लग्न तुटतील. तर हे जे असतात त्याच्यामुळे मग तो क्रॅक एक प्रकारे ना त्याच्यामध्ये राहतो का, आणि लग्नानंतर मग एक वर्षाने किंवा कालांतराने ती बाब जी आहे ना ती वर येते. आणि मग त्याच्यामुळे कोर्टशिपकडे महत्त्व देणे खूप गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेला का तुम्ही लग्न करत आहात हा जो प्रश्न जो आहे ना, याचं उत्तर जे आहे ना ते जर का क्लिअर नसेल ना, ते मग समजायचं की इथे काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. मग काय कोणाची तरी आर्थिक परिस्थिती बघून, कोणतो परदेशी सेटल आहे, मग त्याच्याबरोबर तिथे जाऊन नंतर मग लग्न केल्यानंतर तिथे मला जायला मिळणार आहे, किंवा असं, किंवा दबाव आहे आईवडिलांचा आहे. त्याच्यामुळे मग हे सर्व प्रॉब्लेम्स येत असतात. असं विशेष करून घाई, आता काही जण लग्न असे करतात ना की जास्ती बघायच्या भानगडीत पडत नाही. असं एकमेकाला ओळखण्याच्या, कोणीतरी वेबसाईटवरून जुळलेला आहे किंवा कोणीतरी दूरच्या नातेवाईकांनी सांगितलेलं आहे आणि इथे लग्न जमायला काहीतरी थोडासा अडचण आहे, त्यामुळे एकदा कुठेतरी कोणतरी मिळत आहे तर लगेच लग्न करून घेऊया, एकदा मोकळे होऊया. ही विचारसरणी असली ना की नंतर मग प्रॉब्लेम होतो. ते जुळतच नाही असं सर्व होत असतं. तर त्याच्यामुळे कोर्टशिप फार महत्त्वाची आहे आणि ती योग्यरित्या न पाळल्यास की त्यावेळेला योग्य ती खबरदारी घ्यायची, ती न घेतल्यास मग प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. तर आता जर एखादं लग्न झालं आणि घरात सुनबाई आली, तर घरच्यांनी काय दक्षता घेतली पाहिजे? कारण कोणतरी नवीन व्यक्ती आपल्या घरात येते, तर म्हणजे मुलाचे आई वडील, आता आपण आपल्या इथे सोसायटीमध्ये आपण पॅरेंट्स बरोबर राहतो, मोस्टली तरी पॅरेंट्स बरोबर राहतात. तर त्याच्यामध्ये जर ती नवीन सुनबाई घरात येते तर पॅरेंट्सनी काय खबरदारी ठेवायला पाहिजे, इवन तिच्या नवऱ्यांनी काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात जेणेकरून तिला इनिशियल डेजमध्ये कम्फर्टेबल वाटलं पाहिजे? कारण आपल्या 1-2 एपिसोड आधी अझम्पशन मॅडम आलेल्या, त्यांनी सांगितलेलं मस्त की जेव्हा ती एखादी मुलगी लग्न करून नवऱ्याच्या घरी येते तर ते खूप नवीन असते तिच्यासाठी. सगळ्या गोष्टी, इवन तिचं बेड बदलतो, सगळ्या गोष्टी बदलतात. तर त्या जो इनिशियल पिरियड असतो त्याच्यामध्ये तिला कम्फर्टेबल महसूस म्हणजे फील करायला सगळ्यांनी थोडंफार हे एफर्ट्स घेतले पाहिजे. तर असं काय काय तुम्ही सांगू शकता की पेरेंट्स? मला वाटते सर्वप्रथम ना हा स्ट्रक्चर समजून घ्यायला पाहिजे. स्ट्रक्चर, ओके, कुटुंबाचं स्ट्रक्चर. हे एखाद्या कुटुंबाला सुरुवात कधी होते? लग्न झाल्यावर. ज्या दिवशी लग्न होतो ना त्यावेळेला त्या कुटुंबाची सुरुवात होते. म्हणजे एका समजा आई वडील आणि एक मुलगा असेल एका घरामध्ये, तर ज्या दिवशी त्या मुलाचं लग्न होतं त्यावेळेला त्या घरामध्ये, त्या घराच्या बिल्डिंगमध्ये 2 कुटुंब राहतात. ओके, मुलाचं सेपरेट कुटुंब आहे आणि हे कुटुंब सेपरेट आहे. हे सर्वांनी समजणे गरजेचं आहे. मी सांगितलं, लग्न करून मुलगी तुमच्या घरी आलेली आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये एक मुलगी वाढलेली आहे किंवा एक नवीन सदस्य आलेला आहे, चूक असं नाही आहे. ते काय झालेलं आहे की तुमच्या घरातील तो मुलगा आणि दुसऱ्या कोणाच्या घरातील ती मुलगी, त्या दोघांनी एक नवीन कुटुंबाला सुरुवात केलेली आहे, हे समजायला पाहिजे. तेही खूप महत्त्वाचे आहे. आता तुम्ही घरचे जे सांगता ते एक घरचे नसून ते 2 कुटुंब होतात. एक आईवडिलांचं त्यांचं ते कुटुंब आणि मुलाचं दुसरं कुटुंब, ते 2 कुटुंब. जसा मी नेहमी सांगतो, जशी एका बसला एक ड्रायव्हर असतो तसं एका कुटुंबाला एक कुटुंब प्रमुख असतो. एक म्हणजे नवरा बायको दोघं एकत्र ते कुटुंब प्रमुख असतात त्या कुटुंबाला. म्हणजे 2 कुटुंब असल्या कारणाने ते 2 कुटुंब एकत्र राहत आहेत. त्याच्यामुळे एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबामध्ये ढवळाढवळ करता कामा नाही. आता आई वडिलांचं कुटुंब ते निराळं कुटुंब आहे, या मुलाचं नवीन कुटुंब आहे.
ही बाब समजणे खूप गरजेचं आहे. पण आईला वाटत असेल की लग्ना अगोदर जसं माझं कुटुंब होतं आणि मला एक मुलगा होता, आता हे पण माझंच कुटुंब आहे आणि मला एक मुलगा आणि एक सून आहे, हे जर इश्यू घेतला तर मग सुनेचं काय आहे, ती त्या कुटुंबामध्ये जस्ट ऍड झालेली आहे. आणि आजच्या मुली देखील काय म्हणजे कोणाच्या दबावाखाली काय ते स्वतंत्र त्यांनी त्यांचं कुटुंब कधी जगणार, त्यांचे कुटुंब म्हणजे त्यांचं कुटुंब कधी चालू करणार, असं आहे ना. ते पहिले समजायला पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं इंटरप्ट करतो की हा कॉन्सेप्ट मला पण नवीनच वाटलेला. तुम्ही गेल्या वेळेस आमच्या चर्चवर आलेले विवाहपूर्वक शिबिरसाठी जी कुटुंब सेवा समितीने अरेंज केलेली, आणि तेव्हा तुम्ही याच विषयावर टॉक केलेलं. तेव्हा जेव्हा तुम्ही विचारलं की एखादं कुटुंब म्हणजे काय असते, तर मम्मी पप्पा मुलं सून बायको अशी, आणि तेव्हा तुम्ही हे सांगितलं की जे नवीन लग्न झालंय ते सेपरेट कुटुंब. मला तर वाटते हीच जी डेफिनेशन आहे हीच खूप लोकांसाठी नवीन आहे असं बघितलं. बरोबर. आणि जे तुम्ही सांगितलं एकामेकांच्या याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही झालं पाहिजे, असं की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही तेव्हा पण एक उदाहरण दिलेलं की मुलगा आणि सुनेने समजा असा विचार केला की बाहेर जेवायला जातो, तर त्याच्यामध्ये आई वडिलांनी इंटरफिअर नाही करायला पाहिजे असं वगैरे. तुम्ही सजेस्ट करू शकता, गाईड करू शकता, पण तुम्ही असं हे नाही करू शकत. बरोबर. त्याच्यावर आईच्या घरी कशाला एवढी जाते, तिची इच्छा, ती तिच्या कुटुंबाची प्रमुख आहे. जी सून जी आहे ती तिच्या नव्या कुटुंबाची प्रमुख आहे. तिला वाटतं आईकडे जायचं आहे, आज चायनीज खायला हॉटेलमध्ये जायचं आहे, आज उपवास करायचा आहे, तुम्ही तिला सपोर्ट करा, ते तिची इच्छा आहे ती, असं. त्यामुळे आईने सांगलं अरे एवढं उशिरापर्यंत तुम्ही गेले, आता 11 वाजता तुम्ही घरी येता रात्री, हे बरोबर नाही. मग इथे ते दुसऱ्या कुटुंबामध्ये इंटरफिअर ही फार महत्वाची बाब आहे. आता आपल्याकडे नाही मोठी मोठी घरं आहेत, नंतर मग एवढं मोठं घर असताना नवीन लग्न झाल्याने त्या नवीन कुटुंबाला सुरुवात केल्यामुळे त्या नवीन दाम्पत्याने सेपरेट घरामध्ये प्रॅक्टिकल नाही आहे. एवढं घर आहे ना, घरामध्ये जागा देखील पुष्कळ, म्हणून ते कुटुंब याच आईवडिलांच्या घरामध्ये एकत्र राहत असतात असं. पण ते एक आहेत असं नाही. तेच मी मगाशी जो बाउंड्रीजचा विषय जो आहे, त्या प्रत्येकाला आपापली बाउंड्री समजायला पाहिजे. असा की माझा मुलगा आहे, पण आता मुलगा उदरामध्ये ज्याप्रमाणे जेव्हा असतो तेव्हा आईचं त्या बाळाशी नातं एक वेगळं असतं. तो शाळेमध्ये जातो, वेगळं नातं. तो तरुण झालेला आहे, नातं लग्न झालेलं, ते नातं जसं वाढ होत जाते ना तसं नातं बदलत जाते. त्याप्रमाणे आईमध्ये कुटुंबियामध्ये देखील बदल येणे गरजेचं आहे. असं ते ज्याप्रमाणे जर कधी नाळ कापलीच नाही बाळाच्या जन्मानंतर, त्या नाळीमुळे बाळाचं पोषण झालेलं आहे, बरोबर, मग ती कापलीच नाही, राहून दे, याच्यामुळे चांगली हेल्दी फूड त्याला मिळत आहे, तर बाळ वाढेल का? ते नाही. बाळ कडेवर घेऊन आई फिरते, मग एखादा वेळ झाल्यानंतर तो कडेवरून खाली उतरवणे गरजेचं आहे. आईने सांगितलं नाही माझं बाळ सुरक्षित राहावं म्हणून मी माझ्या जवळच ठेवणार, मी त्याच्यावर खूप प्रेम करते, त्याला खाली उतरवणारच नाही. अशी जर का आईची विचारसरणी असेल तर ते बाळ चालायला लागेल का, त्याची वाढ होईल का? नाही. ते योग्य वेळी तो बदल होत राहणे गरजेचं आहे. जेव्हा तो शाळेत जाईल, कॉलेजला जाईल, जेव्हा त्याचं लग्न होईल तेव्हा बदल, जर का बदल नाही झाला ना, आई किंवा पालक किंवा कुटुंबीय त्या अगोदरच्या स्टेजमध्ये जर का राहिले, मग क्लॅश निर्माण होणार. म्हणजे प्रत्येकाला आपापला रोल काय आहे ना कुटुंबामध्ये तो समजायला पाहिजे. एवढं दुसऱ्याच्या याच्यामध्ये आपण इंटरफिअर करू शकतो किंवा किती हे करतो. ज्या गोष्टीला ना आईवडील गायडिंग समजतात, गायडिंग, आम्ही आमच्या मुलांना गाईड करतो, त्यालाच ते मुलं किंवा ती सुनबाई इंटरफिअरन्स समजतात. हे फार महत्वाचं आहे ना. अरे आमच्या मुलांना आम्ही सांगायचं नाही एवढं लहानाचे मोठे केले ना आता असेच सोडून द्यायचे का? नाही, असेच सोडून द्यायचे ना. जर तुम्हाला गाईड करायचं होतं ना, ते तुम्ही ते शाळेत असताना, ते लहान असताना तेव्हा तुम्ही गाईड करायला पाहिजे होतं, तेव्हा त्यांची घडवणूक करायला पाहिजे होती. आयुष्यभर तुम्ही काय गाईड करत राहणार नाही त्यांना आणि कंट्रोल करत राहणार नाही. गरज पडली तर ऑफकोर्स मदत करायला पाहिजे न येणार, पण तो स्वतःचं स्वातंत्र्य ना द्यायला पाहिजे. आपल्या श्रद्धेमध्ये देखील ना आपण ख्रिस्ती होतो, आपण आईवडिलां एखाद्या ख्रिस्ती आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलाय म्हणून आपण ख्रिस्ती होत नाही, तर आपण बाप्तिस्मा घेतलेला आहे म्हणून आपण म्हणजेच आपल्या श्रद्धेमध्ये ना परमेश्वराने प्रत्येकाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे बनवलेला आहे. असा आम्ही मम्मी डॅडी आहेत त्यांना एक असिस्टंट मुलगा मुलगी दिलेली आहे असं प्रकार नाही आहे. प्रत्येकजण परमेश्वराच्या नजरेत सारखेच आहे. तर त्याच्यामुळे आपली जी नवीन पिढी आहे ती देखील स्वतः आज मॅनेज करू शकतात. सोपी गोष्ट. तुम्ही बघा आजची मुलं जबाबदाऱ्या काय काय घेतात, मोठमोठ्या पदावर काम, त्याची पगार काय,
एवढे यंग पोरांची पगार काय, एवढ्या जबाबदाऱ्या घेतात ते म्हणजे मोठमोठे. मग काही कुटुंबाची जबाबदारी सांभाळू शकणार नाही. पण आई वडिलांना काय वाटते की आमची मुलं लहान आहेत, त्यांना काय आम्ही त्यांना मार्गदर्शनाची सतत गरज आहे अशी त्यांची समज. पण या डेफिनेशननी फादर 100% लोक ॲग्री नाही करणार असं मला वाटते. कारण आतापर्यंत समजा बघितलं तर हेड ऑफ द हाऊस पप्पा आहेत, ते हेड ऑफ दी हाऊस आहेत. तर एका लग्न झाल्यावर त्यांनी तसं हे सोडून द्यावं का असं? एखादं म्हणजे सून आणि मुलगा जर, आता तुम्हीच त्या दिवशी सांगितलेलं की एकसारखे जर बाहेरच जात असतात जेवायला, तर तेव्हा तरी त्यांनी इंटरफिअर करायला पाहिजे की नाही, की ते चुकीच्या दिशेने चालले आहेत, जे काय करतात ते बरोबर नाहीत त्यांच्या फ्युचरसाठी. तेच मी सांगतो, जे काही मार्गदर्शन करायचं असेल, जी घडवणूक करायची आहे, जी मूल्य मुलांमध्ये पेरायची आहेत, ते अगोदर करायला पाहिजे जेव्हा ते लहानाच्या वयामध्ये असतात ना तेव्हाच. आता एकदा लग्न झाल्यानंतर तुम्ही अजून त्यांना गाईड करायचे आहे, जे पडणार कितपर्यंत गाईड करत राहणार ना. ते अगोदरच ते सर्व करा की बाहेरचं खाणं तब्येतीला चांगलं आहे की वाईट आहे, वाईट असेल तर किती वाईट आहे, ह्या सर्व गोष्टी ते जेव्हा ते वाढत आहेत, घडत आहेत, तेव्हाच त्यांना ते सांगायला पाहिजे. तेच मी आईवडिलांचा रोल ना जे मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की दृढीकरण होईपर्यंत ना मला वाटतं आईवडिलांनी मुलांना कंट्रोल करायला पाहिजे. कंट्रोल उठ ते उठ, अभ्यास करायला बस म्हणजे बस, टी व्ही बंद म्हणजे बंद, खेळायला जा, मोबाईल, जे काय असेल ते दृढीकरण होईपर्यंत. दृढीकरण झाल्यानंतर आणि लग्न होईपर्यंत गाईड करायला पाहिजे. आणि लग्न झाल्यानंतर 0 रोल, आईवडिलांचा रोल संपतो तिथे. इनफॅक्ट मला वाटतं ते रोल उलटं होतं. मग मुलांनी आईवडिलांची काळजी घेण्याचे दिवस येतात. आईवडील म्हातारे होतात तेव्हा, मग तेव्हा मुलांनी मग आईवडिलांना सांभाळायला पाहिजे असं. मग ते त्यांची देखभाल करा. मग आईवडिलांनी मुलांचं हे करायची गरज नाही. पण मग मानवी वृत्ती आहे ना, त्या आईवडिलांना वाटते आम्हाला काय आयुष्याचा एवढा अनुभव आहे, आम्ही एवढे पावसाळे बघितलेले आहेत, मग आता आम्हाला सांगणार का, असं ते सोडणे देखील खूप गरजेचं आहे. जसं शेवटच्या ह्याच्यामध्ये ना आईवडिलांनी किंवा जे स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या मनस्वास्थ्याकडे लक्ष देऊन ना स्वतःचं जीवन म्हणजे ते रोल थोडा बदलतो तिथे, याची जाणीव असणे गरजेचं आहे असं आहे. आणि लॉजिकली असं बघितलं तर जर असं प्रत्येकाने विचार केला की यांची फॅमिली वेगळी आहे, त्यांना काय करायचं आहे ते करू, त्याच्याने भांडणं पण कमी होतील असं. एक्झॅक्टली. आणि करायचं ते करू दे, म्हणजे ते थोडी ना काय करणार आहे ते आपण जे प्रत्येक पिढी. आता तुम्ही बघता किती फास्ट बदल होत आहे. म्हणजे आपल्या आईवडिलांची पिढी म्हणजे आजी आजोबांची पिढी हे वेगळ्या विश्वामध्ये राहत होते. आजी आजोबाच्या वेळेला जी परिस्थिती आईवडिलांच्या वेळेला ती नाही आहे, आणि तेव्हा ती परिस्थिती होती ती आताची परिस्थिती बदललेली आहे. ते जग बदलत आहे फटाफट. ते एक पिढी दुसऱ्या पिढीचा हे घेणे गरजेचं नाही. मला आठवते आम्ही लहान होते तेव्हा आमचे आजी आजोबा सांगतात की हॉटेलमध्ये खाणे ही फार वाईट गोष्ट होती. म्हणजे तुम्हाला घरी खायला मिळत नाही म्हणून तुम्ही बाहेर जाऊन खाता. ते पॉझिटिव्ह गोष्ट नव्हती की तुम्ही बाहेर जाऊन खाता, बाहेरचं खाणे. आता बाहेरचं खाणे प्रेस्टिज इश्यू झालेला आहे तो. आता आम्ही अमुकनी बाहेर जाऊन खाऊन आले असं. ते जे प्रत्येक पिढीची आपली बघण्याचा दृष्टिकोन निराळा असतो. पण ते आता ह्या पिढीला जज करायला लागले तर मग ते गोंधळ होणार असं. त्याच्यामुळे आणि मी सोडून देणे सांगते, म्हणजे इंटरफिअर करणे म्हणजे असं नाही की आम्हाला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण एकत्रच जातो प्रेम, पण भावनिक ते एकमेकावर तो भार नसायला पाहिजे असं मला वाटते. आता फादर कधी कधी अशी परिस्थिती होते एस्पेशली मुलांसाठी की अशी सिच्युएशन येतात की कधी मम्मीचं ऐकायचं की बायकोचं ऐकायचं, आणि त्या केसमध्ये खूप ट्रिकी सिच्युएशन असते की जर बायकोचं ऐकलं तर मम्मी रागावणार, मम्मीचं ऐकलं तर बायको रागावणार. अशा केसमध्ये मुलांनी काय करायला पाहिजे? कोणाची बाजू घ्यायला पाहिजे? तू कोणाची बाजू घेतली असती? विचार करून बोला, कारण हे तुमची बायको पण बघणार आणि आई पण बघणार. दोघी युती करतील का आणि तुला फॉर्मॅट करतील? ते एक शहाण्या माणसाने ना कोणाचीच बाजू घ्यायची नाही, स्वतःची बाजू घ्यायला, दोघांना खुश ठेवायचं, दोघांना खुश. पण नाही, पण असं आपण पाहिलं ना तर एक तुम्हाला जर विचार, मी नेहमी सेशन असलं की विचारतो की तुमच्यासाठी पहिलं कोण, आई का बायको? आणि मग ते बऱ्याच वेळेला लोक गोंधळतात. असा ते क्लिअर आहे, पहिलं कोण आहे? बायको. तर मुलगा आणि बायको जे पती आणि पत्नी, त्या दोघांनी मिळून आईवडिलांचा सांभाळ करायचा असतो.
आणि मुलांचा सांभाळ करायचा असतो. कुटुंबात त्यांनी दोन्ही चौघांचा, त्याचे पण आई वडील, तिचे पण आई वडील, बरोबर. चौघांचं सांभाळ करण्याची जबाबदारी जी आहे ना ती मग मी म्हणालो ना की जेव्हा ते लग्न होतात तेव्हा त्यांच्या कुटुंबाला सुरुवात करते, ते कुटुंबाचे हेड आहेत. तर त्याच्यामुळे ते हेड झाल्यानंतर दुसऱ्या कोणाचं मार्गदर्शन वगैरे घ्यायची गरज नाही. म्हणून आईवडिलांचा अजून कधी कधी आईवडिलांना हे आवडत नाही. ते सांगतात का आमचा मुलगा आहे, आम्ही एवढा जन्म दिलेला आहे, वाढवलेला आहे, पण काय ना ती त्यांची रोल त्यांचा तेवढा होता, ती भूमिका त्यांची. जेव्हा त्यांचं लग्न झालं त्यांचा रोल संपलेला आहे. म्हणून आईवडिलांनी एक पाऊल मागे व्हायला पाहिजे आणि बायको आणि नवरा या दोघांनी मिळून त्यांचे सासू सासरे, आई वडील त्यांची आणि मुलांची सांभाळ करायला पाहिजे. काही जण बायबलचं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये लिहिलं नाही का, ते दोघे एक आई वडिलांना सोडून एक देह होतील असा मुलगा. हे फार महत्वाचं आहे. ते सोडून नाही, टाकून नाही, सोडून म्हणजे त्यांच्या प्रभावाच्या खाली न राहता बाहेर येऊन, टाकून म्हणजे मला तुमच्याशी काय ती जबाबदारी आहे. शेवटपर्यंत त्यांची काळजी घेणे गरजेचं आहे, पण त्यांच्या आईच्या पदराखाली राहता कामा नये. तेव्हा आई सेकंड त्याच्यामध्ये आईचा अपमान आहे की आईला डिसरिगार्ड करतात असं काही नाही आहे, पण जे प्रत्येक स्टेजला जो रोल आहे ना तसं होणे गरजेचं आहे असं. तर त्याच्यामुळे बायको पहिली येते आणि नवरा बायको दोघांनी आईवडिलांना आणि मुलांचा सांभाळ करायला पाहिजे असं मला वाटतं. हे समजायला पाहिजे. बऱ्याच वेळेला मुलं जी असतात ती आईच्या प्रभावाखालीच राहतात, तिथूनच ते बाहेर येऊ शकत नाही. आता आपला समाज जो आहे ना त्याच्यामध्ये असं आहे की मुलगी घर सोडून मुलाच्या घरी येते, तेव्हा तिच्या घरचे मुलगी सर्वजण मेंटली प्रिपेअर्ड असतात की एक दिवस ही इथून जाणार आहे. पण मुलाचं काय, ते मुलाचं त्यांना वाटते की मुलगा नाही नेहमी आमच्या बरोबरच राहील, मुलगा पण तिथून जाणार आहे आणि हे दोघं एकत्र येऊन नवीन संसार सुरू करणार आहेत. ते मुलाचं म्हणजे फिजिकली जात नाही, तो ते तिथे एकाच घरात राहतात, पण त्या कुटुंबाच्या स्ट्रक्चरमध्ये बदल झालेला आहे. तो मुलगा पहिला जसं त्यांच्या याच्यामध्ये तसं नाही राहत, त्याचं स्वतःचं कुटुंब सुरू झालेलं आहे. ते हे समजणे खूप गरजेचं आहे असं. तर त्याच्यामुळे पहिली बायको आणि दोघांनी मिळून आपल्या अगोदरच्या पिढीचा सांभाळ करणे त्यांच्या प्रभावाखालून बाहेर यायला पाहिजे. कधी कधी आईवडिलांना वाटते की आमच्या मुलाला कोण लग्न झाल्यानंतर ही मुलगी याचा सांभाळ करू शकेल का, किंवा आमची मुलगी आम्ही तिथे द्यायला लावले मग तिची सासू सासरे तिला त्रास देतील का, मग ती कशी राहू शकेल का, ती स्वतःच मॅनेज करू शकेल का, अशी आईवडिलांची धास्ती असते. अशी धास्ती जर असेल ना त्यांचं लग्नच नका करून, तुमच्याजवळच ठेवा ना, कशाला लग्न करून देता, तुमच्याबरोबर जाऊन ती सेफ राहील तुमच्याकडे, प्रॉब्लेम कुठे आहे. पण जर का लग्न करून देत असाल ना तिला तिचं स्वतःचं म्हणजे चालू करून द्या. मग आईवडिलांनी पण म्हणजे मुलाला पण स्वतःचं चालू करून देता आलं म्हणजे स्वतःचा संसार सांभाळणे, त्याचे निर्णय घेणे ते करून देता आलं पाहिजे. मग अशी बोलल्याप्रमाणे ते करण्यासाठी त्याला ट्रेनिंग येतो शाळेत असताना, कॉलेजला असताना, तेव्हाच आईवडिलांनी त्याला द्यायची ट्रेनिंग. लग्न झाल्यानंतर मार्गदर्शन करायच्या भानगडीत त्यांनी पडायचंच नाही आईवडिलांनी. आणि तो पण शिफ्ट तुम्ही इम्पॉर्टंट सांगितलं की मुलीचे मम्मी पप्पा पण जेव्हा बोलतात मुलीशी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नाही आहे, काही लोकांचं इन्व्हॉल्वमेंट कधी कधी असते असं की तुझं काय चाललंय, असं का केलं, तसं काय केलं, म्हणजे मुलींच्या पेरेंट्स कडून पण कधी कधी इन्व्हॉल्वमेंट, इंटरफिअरन्स असतो असं. तो पण नसायला. नवीन कुटुंब सुरू झाल्यानंतर ना तिकडे प्रॉब्लेम येतील का, येतील, प्रॉब्लेम येतील. तर तुमचा मुलगा, तुमची मुलगी ज्याला तुम्ही एवढे वर्षाने घडवलेले आहेत ते मॅनेज करतील त्यांचे प्रॉब्लेम. जेव्हा ते मॅनेज करू शकणार नाही तेव्हा ते डॅडी मम्मीकडे येतील. परंतु छोटे मोठे असे प्रत्येक गोष्टीला आईवडिलांनी धावत जाणे, फायटिंग करू ते थोडीशी, थोडंसं त्यांना काय गैरसमज म्हणजे करतील मॅनेज, ते स्वतःमध्ये करतील. प्रत्येक गोष्टीमध्ये हे सांगणे, प्रत्येक गोष्टी सांगणे, त्यांचे विचार लादणे, या गोष्टीपासून आईवडिलांनी जरा दूरच राहायला पाहिजे असं. पण काय होते ना, हे मानवी मन आहे. आता ज्या मुलाला, ज्या मुलीला एवढे वर्ष वाढवलेलं आहे त्याला आता जर का मी सांगायला लागलो की तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये इंटरफिअर जास्त करू नका, तर त्या आईवडिलांमध्ये स्वीकारणे सोपं नसते एवढे. तर लेट गो जो भाग जो आहे, सोडून देणे की बाबा जा, तू तुमची जीवन तुम्ही जगा, आता तुम्ही तुमचे निर्णय,
ते आईवडिलांना पण सोपं नाही आहे असं. पण तसं करता आलं पाहिजे. ते म्हणून प्रत्येकाने आपापला रोल जर का योग्यरित्या पार पाडला तर बरेच समस्या, बरेच प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होते. असं होते. पण पण तो ग्रॅज्युअल शिफ्ट इव्हेंच्युअली होऊन जातो. आता मी जातो. जसं हां. बघितलंय की नाही, नाही. हां, बऱ्याच वेळेला होतो, पण कधी-कधी होत नाही. कधी-कधी होत. नाही, कधी-कधी होत नाही. हं, आता कसं ना, आईला एकच मुलगा असेल आणि तिचे पती नसतील, शी हॅज नथिंग टू होल्ड ऑन टू. मुलाशिवाय तिच्याकडे काहीच नाही आहे. काहीच नाही. मग अशा वेळेला ही मुलगी काल परवा आमच्या कुठं 1 वर्ष नाही झाली, 2 वर्ष नाही झाले, आता आलेली आहे आणि हिच्यामुळे मुलगा मला पहिला जसं विचारत होता तसा विचार तसं इम्पॉर्टन्स देत नाही आहे. ते सोपं गोष्ट नाही आहे. मग ती विचार करणार की मी कसं माझ्या मुलाला माझ्याकडे ठेवू. की कोणत्याच मुलगीला आईला वाटणार नाही की आपल्या मुलाच्या संसारामध्ये भांडण व्हावे. हं, पण ॲट द सेम टाईम एक मानवी व्यक्ती स्वभाव म्हणून तिला वाटेल की माझ्या हातून माझा मुलगा जायला लागलं. निसटलेला आहे, म्हणजे मला काहीच नाही आता राहिलं माझ्याकडे. हं, एम्प्टीनेस सिंड्रोम असं त्याला कोणतरी म्हटलेलं आहे असा. मग ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करा. इन द प्रोसेस तो नवीन कुटुंब जे आहे तिथे मग थोडे ताणतणाव जावं किंवा सून कशी निगेटिव्ह आहे ही आई मुलाला सांगण्याचा प्रयत्न करते. हं. सुनेच्या नेगेटिव्हिटी आईच्या दृष्टीने ती मुलामध्ये घालणं. मग इथे त्या तरुण एकदम शार्प असायला पाहिजे असा, तर तो गोंधळला नाही पाहिजे असं. मग त्याने समजायला पाहिजे की कोणत्या बाजूला महत्त्व द्यायचं असं. आता आपण फादर तुम्ही तेव्हा सांगितलं असं की लहानपणापासून तर दृढीकरणापर्यंत की आई-वडिलांनी मुलांना कंट्रोल करायला पाहिजे. तर आताच्या युगामध्ये असं होईल असं म्हणजे खूप हे वाटते, कठीण वाटते मला. कारण आताची पिढी थोडीशी वेगळी वागते आणि मुलांचं अपब्रिंगिंग पण थोडंसं बदललं आहे. जसं आम्हाला वाढवलेलं, तुम्हाला वाढवलेलं त्याच्यापेक्षा आता वेगळं आहे. कारण आताची मुलं असं बघितलं तर थोडंसं कठीण पण झालं पॅरेंटिंग असं डायसी. कारण पॅरेंट्सला पण डाऊट होतो की काय करायला पाहिजे मुलांचं. आता मोबाईल ॲडिक्शन हा एक प्रकार आला आहे मुलांमध्ये. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार की अशा याच्यामध्ये पॅरेंटिंग करणं म्हणजे कसं? ते आताचं पॅरेंटिंग बरेच आम्हाला असं माझी जी पाहण्यातून आलेलं आहे ना थोडंफार, ते की आईवडील जे आहेत ना त्यांना वाटते आम्ही मुलांवर प्रेम करायला पाहिजे. ओके, ते करायलाच पाहिजे आईवडिलांनी आपल्या मुलांवर. पण प्रेम करण्याची जी पद्धत जी आहे ना ती कुठेतरी थोडीशी चुकत आहे. म्हणजे आईवडिलांना वाटते की मुलांची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या, सर्व मागण्या पूर्ण केल्या म्हणजे आम्ही मुलांवर प्रेम करतो. मग मुलगा खुश होतो, मुलगी खुश होते, मग त्यांना वाटते आहे आमचं प्रेम आहे, आम्ही आमच्या मुलांवर प्रेम करतो. नाही, मला असं वाटते कधी कधी नाही देखील बोलायला पाहिजे. कधी कधी फटकावण्यामध्ये देखील आईवडिलांचं प्रेम असते. प्रेमापोटी फटकावायला पाहिजे थोडासा. तर ही करणे फार गरजेचं आहे. ते काय आईवडील त्यांना फक्त खुश करायच्या मागे असतात. एखादी मूर्ती जर तुम्हाला घडवायची असेल हां, तर त्याला ते चिनीचे घाव सहन करणे गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्ही त्याची घडवणूक तो दगड आहे तो दगडच राहील. सुंदर मूर्ती बनवण्यासाठी सर्व गोड गोड नाही चालणार. हां, आई स्वयंपाक करते का नाही, रोज ती आवडती गोड गोड भाजी केली तर कसं होणार. कधी कधी कारल्याची भाजी पण करायला पाहिजे. आणि ती कारल्याची भाजी त्याला खायला आवडत नाही, पण ही भाजीमध्येच आईचं प्रेम आहे फॉर हेल्दी चाइल्ड, फॉर हेल्थ. कारल्याला इतर दुसऱ्या पण भाज्या त्याला आवडत. आमच्या बाबूला हे आवडत नाही ना, ते आवडत नाही ना, हेच आवडतं ना, ते आवडतं नाही. त्याचे टी व्ही बंद करता आली पाहिजे. माझे स्वतःचे अनुभव आहे. एक तर मी नेहमी सांगत असतो की मी एका घरी गेलेलो, ते एकदम प्रायमरीचा मुलगा असेल, तो टी व्ही बघत बसलेला आहे. मी आलो तर गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग काहीच नाही बोलत. आणि मग मी काय बोललो नाही. मग आई सांगते फादर आले त्याला गुड इव्हनिंग बोल, गुड इव्हनिंग बोल. नाही बोलत, बघतच राहते. मग ते आई मोबाईल आपला रिमोट त्याच्या हातातून घेते टी व्हीचा. ते हां रडायला लागतं. मग आई मला सांगते मुलं ऐकतच नाही. सांगते काय करणार आताची मुलं अशी आहेत. अरे असं कसं चालणार. आई वडील हतबल झाले तर काय होणार. हां, ते एक चोप द्यायला पाहिजे, टी व्ही बंद करायला पाहिजे. रडते तर रडू दे. ती आई वडिलांनी स्टँड घ्यायला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की या घरची इन्चार्ज मी आहे. ओके, टी व्ही लावायचा का नाही, काय करायचं आहे मी ठरवणार. हे त्या मुलाच्या डोक्यात गेला पाहिजे. आणि जेव्हा त्या बाळाला समजेल की मम्मी कंट्रोलमध्ये, डॅडी कंट्रोलमध्ये, तर त्यांच्यासमोर जास्त करून फायदा नाही, हे त्याच्या डोक्यात जायला पाहिजे. पण समहाव त्या मुलानं समजलेलं आहे की आम्ही
कसं तरी करून आमची बाजू मांडून घेऊ मागणी पूर्ण करू घेऊ शकतो. असे बरेच वेळेला मला मग ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं ते काय करत असतात. सो फार तुम्ही बोलता काय बरोबर आहे, कठीण आहे, सोपं नाही आहे, परंतु पेरेंटिंग ना आजच्या या युगामध्ये ते असणे फार काही मुलांना एवढा स्ट्रेस आहे, हे आहे ते आहे. परत इथूनच सुरुवात होते का आणि लग्नामध्ये ते परत येत असते. कारण इंटरपर्सनल रिलेशनशिप, एकमेकाबरोबर ॲडजस्ट करून घेणे, समजून घेणे, कधी कधी स्वतःची बाजू नमती घेणे आणि आपले नातेसंबंध टिकवणे, ह्या सर्व गोष्टींसाठी घडवणुकीमध्येच ते झालं पाहिजे. असा तो घडला पाहिजे. काही कारणा असं वाटतं की आमच्यासारखे मी करील तेच बरोबर, या प्रकारची विचारसरणी जर असेल ते पुढे मग लग्नामध्ये पण ना ते इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये खूप कमी पडतं असं होतं. आणि मग तसं त्याच्यामुळे हे मुलांना योग्यरित्या वाढवणे, ते आता क्लासेस वगैरे आहे ते तुम्हाला अल्जेब्रा जॉमेट्री ते शिकतात, शिक्षणाचा काही इश्यू नाही आहे. पण शिक्षणाव्यतिरिक्त देखील जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. एक दोन ज्येष्ठ लोकांशी कसं बोलावं, दोन लोकांमध्ये कसं वागावं, ह्या सर्व गोष्टी ना शाळेमध्ये असतानाच आईवडिलांनी मुलांना समजायला देखील पाहिजेत. आणि मी कंट्रोल शब्द वापरला, जरा कडक शब्द आहे तो, कंट्रोल देखील करा, असंच झालं पाहिजे. हा शब्द असं देखील त्याचं दृष्टिकोन आहे आईवडिलांचं असणे फार गरजेचं आहे असं मला वाटते मुलं वाढवण्यामध्ये. त्याच्यामध्ये मला ते एक एक्झाम्पल द्यायचं आहे जे तुम्ही शिबिराला आलेले तेव्हा म्हणालेले, तेव्हा एका पॅरेंटनी रेस केलेला, तो खूप मला चांगलं वाटलेलं उदाहरण. की एक पॅरेंटनी जसं सांगितलं की त्याचा मुलगा हे मागत होता, क्रॉक्सचे सँडल मागत होता. पण त्याच्या पॅरेंटनी विचारलं की कितीला येतात क्रॉक्सचे सँडल. मुलगा आय थिंक 9वी-10वीला असेल. बरोबर. तर त्यांनी सांगितलं की 2000ला येतात सँडल वगैरे. त्यांनी त्याच्या मित्रांना घालताना बघितलं, तर तसं त्यांनी जाऊन त्याच्या पॅरेंटला विचारलं की मला पाहिजे. 2000 रुपये त्या पॅरेंटनी सांगितलं नाही, मी 500 रुपयाचे तुला सँडल देऊ शकतो. असं त्यांनी तिथे स्टँड पॉईंट त्यांचं क्लिअर केलेलं की माझी ऐपत एवढी आहे, मी तुला याच्यामध्ये देऊ शकतो, तुला घ्यायची असेल तर घे. पण असं मी बघतो तर सगळेच असं करत नाहीत. इनफॅक्ट मला वाटते की 20,000चे सँडल द्यायची जरी कॅपॅसिटी असेल ना, तरी पण त्यांनी 2000चे न देता 500 रुपयाचेच द्यायला पाहिजे. कारण ना मुलांना नाही ऐकण्याची पण सवय लागली पाहिजे. ही सवय लागली पाहिजे. काही का असतात ते 80% 90% काढून देखील डिप्रेशनमध्ये, म्हणजे त्यांना वाटते की अपयश पचवणे ना ही देखील जीवनाची एक कला आहे. असा ते मुलांना ही सवय म्हणजे शाळेच्या वेळेमध्ये अगोदरच ती लावायला पाहिजे. असं अपयश, सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. असं आणि काही गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. कधी कधी आपण संपूर्णपणे प्रयत्न करून देखील अपयश पदरामध्ये येतं की आपली इच्छा पूर्ण होत नाही. ही बाब ना मुलांमध्ये पहिल्यापासूनच रुजवायला पाहिजे, असं जेणेकरून ते मोठे झाल्यावर त्यांना जेव्हा मोठे अडचणी येतील ते पचवू शकतील. असा त्याच्यामुळे त्याची सुरुवात इथूनच होणे फार गरजेचं आहे. असं पण ते पुन्हा मी सांगेन का त्याचे आईवडील विचार करतात ना की आमच्या मुलांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला. मी असं नाही सांगेन मुलांना त्रास द्या असं नाही सांगत, ओके, पण त्रास नाही झाला पाहिजे, दुःख नाही झालं पाहिजे. ते याच्यामध्ये ना या विचारसरणीमुळे ना की ते पूर्णपणे त्यांची घडवणूक होत नाही असं मला वाटते. आणि आता फादर तसं बघितलं तर जे लहान मुलं आहेत ते जास्त ग्रँडपॅरेंट्सकडे जास्त वाढतात असं मला वाटतं. कारण आताचे आई वडील मोस्ट ऑफ देम कॉर्पोरेटमध्ये असतात, तर कॉर्पोरेटमध्ये पूर्ण दिवस जातो मग आई वडिलांचा. काही आहेत जे मम्मी किंवा पेरेंट टीचर वगैरे असतात, तर ते अर्धा दिवस घरी तरी येऊ शकतात. पण जास्त तर पर्सेंटेज मला असं वाटतं जे कॉर्पोरेटमध्ये आहेत, तर ते मुलं आहेत ते ग्रँडपॅरेंट्सकडे वाढतात. आणि ग्रँडपॅरेंट्सचं म्हणजे नातवंडांना वाढवण्याची पद्धत वेगळी असते, कारण ते लाड करतात, जे पाहिजे ते देतात. अशा वेळेस कधी कधी हे पण होते की आई वडिलांना डिसिप्लिननी वागवायचं आहे मुलांना, पण ग्रँडपॅरेंट्स येऊन ऑब्व्हियसली त्यांचे ग्रँडचाइल्ड आहेत तर ते वेगळं हे करतात. पण ती मुलं आईवडिलांची आहेत ना, त्यांची जबाबदारी आईवडिलांची आहे, ग्रँडपॅरेंट्सची नाही आहे. ग्रँडपॅरेंट जे करतात ते एक्स्ट्रा हेल्प आईवडिलांना देतात, कारण ते आता फ्री आहेत आणि त्यांना देखील त्यांचं देखील मन त्या नातवंडामध्ये रमतं असं आहे. तर त्याच्यामुळे ते एक्स्ट्रा हेल्प आहे. पण जो प्रायमरी जो घडवणूक जी आहे त्याची जबाबदारी आईवडिलांवरच आहे. आता काय झालं आजच्या वेळेला आपण आई पण कामाला जाते, वडील पण त्यांचा करिअर आहे, त्यांना त्यांचं जीवन घडवायचं आहे. सो यू शुड सेट युअर प्रायोरिटीज करेक्ट.
असं कुटुंब देखील माणसाला फक्त इन्कमच जीवनामध्ये सर्व काही असं आपण नाही करू शकत. कुटुंब देखील महत्त्वाचं आहे असं. तर त्याच्यामुळे कुटुंबाकडे पण कसं लक्ष देता येईल या पती पत्नीने त्याच्यावर देखील विचार करायला पाहिजे. दोघांनी विचार दोघी करायला जर का आपापला म्हणजे माझं करिअर आहे, हे ते आहे, एवढा ऑफिस आज त्याच्यामुळे एवढा इन्कम होतो, त्याच्यामुळे एवढी 4 व्हीलर घेणार, ही 4 व्हीलर घेणार, हे घ्यायचं ते घ्यायचं, मग कुटुंब तुमचा मार खाणारच. असं आहे. ते प्रायोरिटी तुम्हाला सेट करणे गरजेचं आहे. असं आहे. मी असं नाही सांगत की स्त्रियांनी काम करू नये किंवा असं नाही मी सांगत, करा, पण ह्या देखील कुटुंब जीवन ते ॲप्लिकेबल. कुटुंबासाठी नोकरी आहे, आपण नोकरीला लेबर पुरवावा म्हणून कुटुंब नाही आहे. प्रायोरिटी काय आहे? कुटुंब आहे. कुटुंबाला जेवण किंवा राहण्यासाठी म्हणून लोक नोकरीला जातात, किंवा एक कंपनी चालवण्यासाठी आपल्याला लेबर फोर्स पाहिजे म्हणून कुटुंब नाही बसवले आपण. सो हे प्रायोरिटी इथे समजणे फार गरजेचं आहे. जो प्राधान्य कोणाला आहे? कुटुंबाला आहे. असं बरेच जण बॅलन्स करायचा प्रयत्न करतात, पण काही जण दुसऱ्या बाजूला कळ जातो. असं होतं. ज्यांच्या त्यांच्या प्रायोरिटीज असतात. आणि आताच्या युगात थोडंसं प्रत्येकांची जॉबची पण रिस्क वगैरे असते, त्या आपापल्या प्लॅनिंग सेव्हिंग्ज बनवायचे असतात, प्लॅनिंगनुसार सगळे जे चालतात. याच्यात म्हणजे तुम्ही सांगितलं तसं ग्रँड पॅरेंट्स फक्त हेल्प करतात, असं हे याची जाणीव आई वडिलांना असायला पाहिजे. राईट. पण मेन जबाबदारी आई वडिलांची, ते त्यांची मुलं आहेत, आजी आजोबाची. त्याच्यामध्ये पण असं आहे ना फादर, आता आई वडील जर बाहेर गेले आहेत आणि आई वडिलांनी सांगितलं असेल सर मी माझ्या मुलाला चॉकलेट देणार नाही, पूर्ण दिवस मुलगा आहे ग्रँड पॅरेंट सोबत, तो ग्रँड पॅरेंट घेऊन गेला दुकानावर, तर त्यांनी मुलांनी हट्ट केला ग्रँड पॅरेंट देणारच, असं अशामध्ये काय करणार? नाही, पण खूप डायसी सिच्युएशन. तेच म्हणजे आई वडिलांची जबाबदारी, पण त्यांनी ग्रँड पॅरेंटला सांगायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे. काही मुलांना चॉकलेट चालत नाही, त्याच्या दाताचा प्रॉब्लेम, काही डायजेस्टिव्ह सिस्टमचा प्रॉब्लेम असतो, मग आजी आजोबाला सांगायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे. हेच ना मी मगाशी सांगत होतो की प्रेम ना आली, प्रेमासाठी ना वाटते की त्यांची मुलांची इच्छा पूर्ण केले की मी प्रेम व्यक्त केलेलं आहे. ही संकल्पना जी आहे ना ही चुकीची आहे. कधी कधी नाही पण बोलायला पाहिजे. हे आईवडिलांना पण समजायला पाहिजे, आजी आजोबांना पण समजायला पाहिजे. फादर, आतापर्यंत आपण चर्चा केली की कुटुंबामध्ये कसे बाउंड्रीज वगैरे असायला पाहिजेत, किंवा प्रत्येकाने आपली रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी कशी समजली पाहिजे. तुमच्या हिशोबाने एखाद्या फॅमिलीनी चांगलं जीवन जगण्यासाठी, म्हणजे भांडणं वगैरे होतातच, पण एक्स्ट्रीम केसपर्यंत गेलं पाहिजे म्हणून असे काय प्रिकॉशन्स घेऊ शकतात, असं पॉइंटर्स तुम्ही द्याल तर? असे अनेक पॉइंटर्स असतील, पण मला असं वाटतं ना का प्रत्येकाने जर का आपापला रोल म्हणजे ऑब्जेक्टिव्हली जर का एक आईवडिलांनी किंवा सासू सासऱ्यांनी कसं असायला पाहिजे हे ओळखून आपलं रोल त्याप्रमाणे जर का त्याने जगण्याचा प्रयत्न केला ना, ते बरेच इश्यू म्हणजे बाउंड्रीज आहे ना, सुनेने कितपर्यंत काय बाउंड्री असायला पाहिजे, सासूची काय बाउंड्री असायला पाहिजे, सासू सासऱ्याने आईवडिलांनी कितपर्यंत असायला पाहिजे, कोणत्या विषयात बोलायला पाहिजे, कोणत्या विषयी नाही बोलायला पाहिजे, आता कोणत्या विषय त्यांना काय स्वातंत्र्य द्यायला पाहिजे, ही याची जाणीव असली ना, आणि जर प्रत्येकाने आपापला रोल आणि व्यक्ती स्वातंत्र्य जर का प्रत्येकाला जर का मिळालं ना, तर मला वाटते काय जास्ती फारसे काही इश्यू होणार नाही असं आहे. प्लस दुसऱ्याची पण बाजू थोडी समजून घ्यायला पाहिजे. आता मी या आईवडिलांचं जर का पाहिलं, समजा किचन घ्या तुम्ही, किचन एक अधिक संवेदनशील जागा आहे की ह्या किचनमध्ये आता जी सासू आहे तिने एवढे वर्ष त्याचा वापर केलेला, तिची मास्टरी होती, त्याच्यावर कंट्रोल होता फुल्ली. आता सूनबाई आल्यानंतर तिची दुसऱ्या घरातून आलेली आहे, तर तिची काम पद्धत थोडी निराळी असते. असं ती पहिली चहा पावडर टाकते, नंतर साखर टाकते. सासू अगोदर साखर टाकत होती, नंतर चहा पावडर टाकत होती. छोट्या छोट्या गोष्टी घरी भांडी धुतल्यानंतर पहिली सुकत ठेवतात, नंतर ते रॅकला लावतात. काही ठिकाणी डायरेक्ट ते रॅकला लावत असतील किंवा झाडू मारल्यानंतर झाडू बाहेर ठेवतात, काही झाडू मध्ये ठेवत, दरवाजाच्या मागे ठेवतात. ते प्रत्येकाचे आपापले हे आहेत. असा त्याने सुनेने समजायला पाहिजे की जी सासू जी आहे ती म्हातारी झालेली आहे, परंतु एवढे वर्ष तिचा इथे कंट्रोल होता, ते त्याच्यामुळे तिला एकदम तिची बाजूच तर कधी समजून घेतली. सासूने समजली की सूनबाई दुसऱ्या घरातून आलेली आहे, तिचा फॉर्म जडणघडण वेगळ्या प्रकारे झालेली आहे,
ते हे जर समजून घेतलं की तिला तिचं विचार आहे, तिची पद्धत आहे, तर मला वाटतं बऱ्याच गोष्टी टळतील असा. पण सर्व काही मला जसं माहिती आहे तसंच व्हायला पाहिजे, ही जर विचार की आमच्या इथे असं होते म्हणून आता असंच व्हायला पाहिजे, ही जर विचारसरणी असेल ना, तर मग बराच गोंधळ होऊ शकतो. आपण एखाद्या आपल्या रूममध्ये जर का एखादी नवीन वस्तू आणली तर आपोआप दुसऱ्या वस्तू इकडे तिकडे सरकतात, ते आजूबाजूला होतात. तर एक नवीन सोफा सेट आणला की मग थोडा टेबल त्या बाजूला जायला बाजूला, असा नवीन व्यक्ती जेव्हा कुटुंबामध्ये त्या घरामध्ये राहायला येते तेव्हा आपोआप ते जुन्या नातेसंबंधावर त्याचा भार पडतोच आणि तो बदल होतोच. तो बदल स्वीकारणे खूप गरजेचं आहे. असं पहिल्यासारखं नाही राहणार, पहिल्यासारखं नाही राहणार. पहिल्यासारखं ठेवायचं असेल तर मग त्यांचं लग्नच करू नका मग कोणाचं, मग सर्व तसंच राहील शेवटपर्यंत. मग तसं नसायला पाहिजे. असं ते बदल होणार, हा बदल स्वीकारता आला पाहिजे. म्हणून मला वाटतं की बऱ्याच गोष्टी प्लस आणखी एक गोष्ट मला वाटते ना की आपले कोण आणि परके कोण हे देखील समजायला पाहिजे. असं आता घरातल्या गोष्टी तुम्ही शेजारी जाऊन डिस्कस करत असाल, म्हणजे ज्या व्यक्ती संदर्भात आहे त्या व्यक्तीशी, घरातल्या व्यक्तीशी बोलायला पाहिजे, मुलाशी बोलायला पाहिजे, सुनेशी बोलायला पाहिजे. तर ते जाऊन तुम्ही शेजाऱ्याच्या व्यक्तीशी बोलत असाल आणि तुम्हाला माहिती आहे ते फिरून फिरून परत तिकडेच येणार आहे जिथे मुलाकडे येणार, तर मग ते खूप प्रॉब्लेम होतो असा. परंतु आपल्याला वाटते की त्याला बोलला का तो रिॲक्ट करील, ते सूनबाई रिॲक्ट करील आणि नंतर मग बोलणं, म्हणून आपलं कम्फर्ट बाजूच्या व्यक्तीमध्ये त्यांना काही इंटरेस्ट नाही ना, बाजूच्या व्यक्ती तर त्यांना काय पाहिजे, फक्त मसाला पाहिजे. मग ते डिस्कस करणार, मग ते परत इथे ना, दे आर नॉट इंटरेस्टेड इन युअर प्रॉब्लेम, दे एंटरटेनमेंट. तर त्याच्यामुळे जर का आपण त्या योग्य व्यक्तीशी तो संवाद जर ठेवला ना आपल्या इगोच्या परे जाऊन, तर मला वाटतं की बऱ्याचशा गोष्टी कुटुंबाची भावनिक जे आहेत ना गुंतागुंती, हे सॉल्व्ह होतील असा. आता एक जे तुम्ही सांगितलं हा एक मला आता रिकलेक्ट झालं, आमच्या मॅरेज शिबिरमध्ये ऐकलेलं मी की कधी कधी असं असतं की सासू सुनेबद्दल बाहेर बोलते असं, तर त्याच्यामध्ये सांगितलेलं का काय असेल तर तुम्ही डायरेक्ट सुनेला सांगा जे आहे ते. जसं तुम्ही सांगितलं की इतर लोक फक्त मजा बघतात, त्यांना तसं काही गरज नाही आहे. जे असते तुम्ही मुलीसारखं तिला सांगा जे काय असेल तुम्हाला वाटते असं, कारण ते फिरून फिरून आल्यावर पहिला ना, नो वन इज परफेक्ट. राईट. त्या घरामध्ये तुमची सासू तुमची सून परफेक्ट आहे या अंदाजामध्ये राहूच नका. सर्व आपण उणिवाने भरलेलो आहोत. तर त्याच्यामुळे आपण कुठे ना कुठे चुकणारच. समोरची व्यक्ती हे जर समज जर असेल ना, तर मला वाटतं एकमेकांना ॲडजस्ट करणं. आपल्याला वाटते की नाही त्यांनी मुद्दाम केला, नाही, तो त्यांचा स्वभाव किंवा तर त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर होतं म्हणून त्यांनी केलं असं. ते ही समज जर आपल्याला असेल ना, ते मला वाटते बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, वाद होणार नाही. ठीक आहे, म्हणजे सूनबाई आहे, तिला मीठ जास्त लागते, समथिंग लाईक दॅट ना, तिला ती तिची आवड आहे की ती जीवन करण्याची पद्धत आहे. आणि सासूबाईला तिखटपणा कमी लागतो, ती तिची आवड आहे. तुम्ही एक्सेप्ट इच अदर्स लिमिटेशन्स असं जर असेल ना, तर बरं. काही गोष्टी आता एखादं कुटुंब एकत्र राहण्यासाठी ना, काही गोष्टीकडे पाहून न पाहिल्यासारखं करणे पण गरजेचं आहे. असं लाईट चालू राहिला, ठीक आहे, काय का लाईट चालू राहिला, पण त्याचं जर का तुम्ही इश्यू केला, अरे असं तर मग ते वाढत जातं. पण कधी कधी आपण काय कामाचा लोड असतो किंवा माणूस डिस्टर्ब झालेला असतो, ही साधी गोष्ट पण आपल्याला ट्रिगर करते आणि मग कुटुंबामध्ये विनाकारण नंतर मग एक गोष्ट घडल्यानंतर ती आपल्या लक्षात राहते, मग ते परत परत त्याचा संदर्भ दिला जातो आणि मग ते विनाकारण जिथे काय नाही गरज नाही तिथे वाद निर्माण होतो असं. सो रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज प्रत्येकाला माहिती माहिती असेल, एकमेकाची ओळख असायला पाहिजे, बाउंड्रीज असायला पाहिजे, एकमेकाची ओळख असायला पाहिजे. मुले घडवावी ते आपली प्रायोरिटी सेट करून तसं त्यांना घडवावे, असं घडवावे. त्यांना मुद्दाम नकारार्थी अनुभव पण द्यायला पाहिजे, हे पण घडवणुकीचा भाग आहे. प्रेमाचा पण भाग आहे, प्रेमाचा पण भाग आहे. तर थँक्यू फादर. मला असं वाटतं की हा टॉपिक खूप सेन्सिटिव्ह होता जो आपण बोलले आहेत त्याच्यावरती, आणि तुम्ही खूप चांगल्या रीतीने एक्सप्लेन केला. इंटेन्शन हेच होतं की जे मी शिबिरामध्ये ऐकलेलं ते खूप लोकांपर्यंत पोहोचावे, आणि हा जो शिफ्ट आहे हा ग्रॅज्युअल शिफ्ट आहे, एका रात्रीमध्ये बदल होण्यासारखं नाही आहे जसं तुम्ही सांगितलं तसं, पण ॲटलिस्ट ती लोकांमध्ये अवेअरनेस होईल असं आमची अपेक्षा आहे. तर थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल आणि आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल. यस, थँक्यू. इथे फॉर्म्युला नाहीच आहे, एकाला एक अप्लिकेबल होईल, दुसरा नाही होणार. पण आपण सांगतो तसा आपण प्रयत्न करत राहायला पाहिजेत की
लोकांना एक विचार द्यायला पाहिजे. विचार करण्याची त्यांची पद्धत जी आहे ना ती त्याच्यामध्ये जर नवीन विचार आले तर ते असं पण आहे का हे ते बघतील आणि नक्कीच मला वाटते बऱ्याच जणांना फायदा होईल. तर सुंदर उपक्रम तुम्ही राबवत आहात. अभिनंदन तुमचे. असेच तुम्ही आणखी काही विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत तुमच्या या पॉडकास्ट बैठक माध्यमातून. यास माझ्या तुम्हाला शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. तर मंडळी, आशा करत आहोत की हा एपिसोड तुम्हाला नक्कीच आवडला असेल व काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. थँक्यू.